Good morning, student. In the first video, we are going to study about the transformation of energy. In the previous video, we studied about the kinetic energy, potential energy. These are the different forms of energy. But in various devices, we use a different forms of energy. In your book, there is a question: which type of energy is used in each of the following processes? काही तुम्हाला उदाहरणं दिलीत आणि त्या उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरली जाते असं विचारलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, ए स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. रबर बँड आपण घेतलं आणि त्याला जर ओढलं, त्याची लांबी वाढते. विच टाइप ऑफ एनर्जी यूज्ड इन ऑर्डर टू स्ट्रेच द रबर बँड? दॅट एनर्जी इज मस्क्युलर एनर्जी. आपली स्नायू ऊर्जा वापरून आपण त्याची लांबी वाढवलो. फास्ट मूव्हिंग कार, कार मूव्हिंग, but which energy is utilized in moving car? That is petrol or diesel. That is the chemical energy is utilized. The whistling of a cooker due to steam. कुकर जेव्हा अन्न शिजतं त्यावेळी त्याच्यामध्ये शिटी बाहेर पडते. आता शिटी कशामुळे बाहेर पडते? जेव्हा ठराविक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बाष्प जमा होतं, पाण्याची वाफ जमा होते, ज्याला स्टीम आपण म्हणतो, आणि त्याच्या प्रेशरने शिटी वाजते. म्हणजे इथं स्टीम एनर्जी, वाफेमध्ये जी ऊर्जा सामावलेली आहे त्याचा उपयोग केलेला आहे. ए फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आपण फॅनचं बटन दाबल्याबरोबर फॅन फिरू लागतो. म्हणजे कोणत्या ऊर्जेवर तो फिरतो? इलेक्ट्रिक एनर्जी. ड्रॉइंग आउट अ पीस ऑफ आयर्न फ्रॉम द गार्बेज युजिंग अ मॅग्नेट. कचऱ्यामध्ये असलेले लोखंडाचे तुकडे वेगळे करण्यासाठी आपण चुंबक वापरतो. चुंबकाला ते लोखंडाचे सगळे तुकडे चिटकून वेगळे करता येतात. इथं कोणती ऊर्जा वापरली आपण? मॅग्नेटिक एनर्जी आपण याचा वापर केलेला आहे. And breaking of a glass window pane because of a loud noise or sound. That is the breaking of glass window. खिडकीच्या काचा किंवा तावदारे तडकतात, त्याला तडे जातात, फुटतात जेव्हा मोठा आवाज होतो. म्हणजे ध्वनी हे सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे. या सगळ्या उदाहरणावरून काय लक्षात आलं तुम्हाला? एनर्जी एक्झिस्ट इन द डिफरंट फॉर्म्स अँड दॅट एनर्जी युटिलाइज्ड फॉर डुईंग वर्क. हाऊ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस इन युअर बुक, देयर इज ए डायग्राम and that diagram see carefully. This is the electric energy. We call it as a electric energy. That electric energy we can convert into mechanical energy with the help of engine or fan. Similarly, that mechanical energy is converted into electric energy using a generator. विद्युत ऊर्जेचे रूपांतर आम्ही यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. कशाचा उपयोग करून? इंजिन किंवा फॅनचा उपयोग करून. तसंच मेकॅनिकल एनर्जी आम्हाला इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येते, ज्याला तुम्ही यांत्रिक ऊर्जा म्हणतात. कशाच्या आधारे करतो आम्ही? जनित्राच्या आधारे. म्हणजे ह्या दोन ऊर्जा एकमेकांमध्ये रूपांतरित करता येतात. दुसरा आहे इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक लॅम्प. घरामध्ये तुम्ही जेव्हा बटन दाबता लाईटचं तेव्हा प्रकाश पडतो. प्रकाश म्हणजे लाईट एनर्जी. विद्युत ऊर्जेचे रूपांतर इथं कुठं झालं? कशामध्ये झालं? प्रकाश ऊर्जेमध्ये झालं, विद्युत दिव्याचा वापर करून. तसंच लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये किंवा प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये आम्ही करतो. कशाचा वापर करून? सोलार सेल किंवा सौर
सौर घटाचा वापर करून आपण सौर लॅम्प पाहतो, पॅनल्स असतात, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो, त्यावेळी तिथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं आणि करंट तयार होतं. तर अशा प्रकारे आपल्याला सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये पण करता येतं. इलेक्ट्रिक ऊर्जेचं रूपांतर म्हणजे सौर ऊर्जा म्हणजे प्रकाश ऊर्जा, याचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करता येतं. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर आपल्याला प्रकाश ऊर्जेमध्ये करता येतं. त्याचबरोबर इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अ केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर आम्हाला केमिकल एनर्जी मध्ये पण करता येतं. कशाच्या आधारे आम्ही करतो, तर या ठिकाणी सेकंडरी सेलच्या साहाय्याने आपण केमिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतो आणि केमिकल एनर्जीचे रूपांतर प्रायमरी सेलच्या साहाय्याने इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. म्हणजे याला दुय्यम घटाच्या साहाय्याने आपण विद्युत ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतो. तर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्राथमिक घटाच्या आधारे विद्युत ऊर्जेमध्ये करतो. या ठिकाणी पण साऊंड एनर्जी आता आपण पाहिलं, ध्वनी ही एक ऊर्जेचं रूप आहे. तर आम्हाला लाऊड स्पीकरचा वापर करून युजिंग अ लाऊड स्पीकर आय कॅन कन्वर्ट दॅट इलेक्ट्रिक एनर्जी इनटू साऊंड एनर्जी ॲज वेल ॲज साऊंड एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी विथ द हेल्प ऑफ मायक्रोफोन. म्हणजे ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये मायक्रोफोनचा वापर करून आम्ही करतो. त्याचबरोबर ध्वनी वर्धकाचा वापर करून, ज्याला लाऊड स्पीकर तुम्ही म्हणता, विद्युत ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. त्याचप्रमाणे हीट एनर्जी इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी, ज्याला उष्णता ऊर्जा असं आपण म्हणतो. घरी आपल्या हीटर असतात, या हीटरचा वापर करून आपण इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये करू शकतो. किंवा हीट एनर्जीचं रूपांतर थर्मोकपलच्या साहाय्याने, ताप युग्मच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिक एनर्जी किंवा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. तर हा चार्ट महत्वाचा आहे. तुम्हाला कशाच्या साहाय्याने कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येतं हे माहित असणं गरजेचं आहे. याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न पडतात, तर तुम्हाला हे पाठवत असलं पाहिजे. हे रूपांतरणासाठी एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात करण्यासाठी आम्हाला कशाची आवश्यकता असते, कशाच्या आधारे आम्ही हे रूपांतरण करतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या चार्ट मध्ये ऊर्जेचं रूपांतरण होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे इथं ऊर्जा ही आम्ही निर्माण करतो का, नाही. तर ऊर्जेचं काय करतो आम्ही, ऊर्जेचं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करतो. फक्त बल्ब लावतो, आपली लाईट लावतो, म्हणजे काय करतो आपण, इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर लाईट एनर्जी मध्ये करतो. नवीन ऊर्जा तयार केली का आम्ही, नाही. आम्ही फक्त काय केलं, इथं एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये केलं. आणि या रूपांतरणासाठी एक नियम आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दॅट रूल इज कॉल्ड एज लॉ ऑफ conservation, law of conservation of energy. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ज्याला तुम्ही म्हणता, काय आहे हा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, energy can neither be created, म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, nor destroyed, nor destroyed. It can be converted from, it can be converted from one form to
another form. One form to another form. Thus, total amount of energy in the universe remain constant. Remains constant. काय बघा हा लॉ, त्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It can be converted from one form to another form. Thus, the total amount of energy in the universe remains constant. यालाच आपण मराठीमध्ये कसं म्हणू, ऊर्जा निर्माण करता येत नाही. ऊर्जा निर्माण करता येत नाही. त्याचबरोबर आणि नष्टही करता येत नाही. आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा अक्षय राहते. ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा ही अक्षय राहते किंवा कायम राहते. या दोन हा महत्वाचा नियम आहे एनर्जीच्या बाबतीमध्ये. एनर्जी कॅन neither be created nor destroyed. It can be converted from one form to another form. Thus, the total amount of energy in the universe remains constant. This is called as law of conservation of energy. तर हा लॉ तुम्ही पाठच केला पाहिजे. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचे अनेक उदाहरणे आहेत. एक उदाहरण आपण पाहणार आहोत ज्याला तुम्ही म्हणता कपल्ड ऑसिलेशन. तुमच्या पुस्तकामध्ये आहे, नीट पहा. कशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. कपल्ड ऑसिलेशन याला म्हणतो आपण. कपल्ड ऑसिलेशन मराठीमध्ये याला म्हणतो आपण संयुक्त दोलक. कसा करायचे हा संयुक्त दोलक. एक लांब दोरी घ्यायची. अशी दोरी घेतली आपण, ती एका सपोर्टला फिक्स केली. समान लांबीचे आणि समान वजन असणारे दोन दोलक घ्यायचे आणि या ठिकाणी आपण, त्याची लांबी समान आहे, या ठिकाणी एक दोलक अडकवला आपण आणि या ठिकाणी एक दोलक अडकवला ज्याची लांबी कशी आहे, समान आहे.
हे रिजिड सपोर्टला केले. आता आपण काय करणार, एकाला ऑसिलेशन देणार, त्यावेळी काय होतं ते आपण पाहू. तर या दोन गोष्टींमध्ये आम्हाला काही महत्वाची बाब लक्षात येते का आपण पाहू. तुम्हाला हे दोन दोलक दिसत आहेत. मी ह्याची लांबी थोडं कमी करतो की जेणेकरून तुम्हाला दिसेल वर. मी काय केले, इथं हे दोन दोलक तुम्हाला दिसत असतील, हे दोन दोलक इथं आहेत. अशाच प्रकारे तुम्ही घरी करून पाहू शकता. आता मी काय करतो, एका दोलकाला ऑसिलेट करतो, म्हणजे त्याला अशी गती देतो. नीट बारकाईने निरीक्षण करा. ज्यावेळी मी याला गती दिलोय तेव्हा याची हळू जशी जशी गती कमी होऊ लागलेली आहे तसं तसं इकडच्या बाजूचा जो दोलक आहे तो दोलक मूव्ह व्हायला लागलेला आहे. म्हणजे याची जी एनर्जी आहे ही हळूहळू एनर्जी कशामध्ये ट्रान्सफर व्हायला लागलेली आहे, या बाजूच्या दोलकामध्ये व्हायला लागलेली आहे. आणि याला तर मी हलवलं नव्हतं. याची जशी जसा वेग कमी होईल तसा इकडच्या दोलकाचा वेग वाढतो असं आपल्याला लक्षात येतं. मग काय होतं, इकडचा वेग वेगाने फिरू लागतो दोलक या बाजूचा आणि हा स्थिर होतो. पण हळूहळू याची एनर्जी कुठं ट्रान्सफर होते, याच्याकडे ट्रान्सफर होते. अशा प्रकारे हे जे दोलक आहे हे दोलक या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. तर एक दोलक थांबला की दुसरा दोलक फिरू लागतो. एक दोलक थांबला की दुसरा दोलक फिरू लागतो. दुसरा दोलक थांबला की पुन्हा पहिलेचा दोलक हा फिरू लागतो. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं हे चांगलं उदाहरण आहे जे की तुम्ही घरी पण करून पाहू शकता. तर अशा प्रकारे एनर्जी ही वन फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. दोलक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन हे मॅथमॅटिकली कसं प्रूव्ह करायचं, गणिती पद्धतीने हे जर तुम्हाला स्पष्ट करता येईल का, तर ती येईल. अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी पाहू शकता. या ठिकाणी मी आकृती काढतोय. आकृतीचं अगदी माझ्यासोबत तुम्ही काढू शकता, कारण महत्वाचं एक्सप्रेशन आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं. This is the ground level. This total height we call it as a h. We call it as a h.
that is the height h. Now this is the point, we call it as a, this point we call it as a, this point we call it as a B, this point we call it as a C. Distance in between these 2 points, suppose it is a x, that distance in between these 2 points we suppose that distance is x. So no doubt that distance from the earth, that distance is suppose this is the point C, we call it as, no doubt h minus x, h minus x, that distance. Clear? Suppose velocity at the point V, we consider it as a VB, and velocity at point C we consider as a VC. We consider as a VC. Now we are going to find out total energy at the point A, total energy at the point B, total energy at the point C. Total energy means, in that case, potential energy plus kinetic energy. Potential energy plus kinetic energy, that is equal to potential energy plus kinetic energy. Clear? आता हे नीट लक्षात घ्या, उंचावरून सोडलेली वस्तू गुरुत्वाकर्षण बलाने खाली येते. याच कन्सेप्टला आपण फ्री फॉल किंवा मुक्त पतन असं म्हणतो. What is the definition of free fall? An object falling slowly under the influence of gravitational force. An object falling slowly under the influence of gravitational force, we call it as a free fall. किंवा उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येते, त्याला आम्ही काय, येण्याच्या क्रियेला आम्ही काय म्हणतो, फ्री फॉल किंवा मुक्त पतन असं म्हणतो. म्हणजे फक्त एकच बल तिथं काम करत असतं, कोणतं, गुरुत्वबल. त्या एकाच बलामुळे जेव्हा वस्तू खाली येते त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. आता उदाहरणार्थ ही वस्तू आहे, जमिनीवर आहे समजा, आणि मी अशी उचलली वर. मी जे काही कार्य केलो, म्हणजे त्याला मी एच एवढ्या उंचीमधून नेलं, म्हणजे इथं किती, या अवस्थेमध्ये त्यामध्ये किती ऊर्जा सामावलेली आहे, mgh एवढी ऊर्जा सामावलेली आहे. मी जेव्हा याला सोडतो तेव्हा गुरुत्वबलायोगे ते खाली येतं. दॅट इज कॉल्ड एज फ्री फॉल. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द टोटल एनर्जी ॲट दिस स्टेज, टोटल एनर्जी ॲट द मिडल, and total energy on the ground. Is it same or different? ऊर्जा नष्ट होत नाही, निर्माण करता येत नाही, मग ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात होऊ लागलेलं आहे, कायनेटिक एनर्जी मध्ये होऊ लागलेलं आहे. आणि जेव्हा ते जमिनीवर पोहोचते तेव्हा इथल्या टोटल पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात झालेलं असतं, टेकण्याचा क्षण, जमिनीवर टेकण्याचा क्षण यावेळी कशामध्ये झालेलं असतं, कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर झालेलं असतं. लेट पॉइंट ए
let object raised at a height h. So let point A is at height h. Let point A is at height h from the ground. या एवढ्या उंचीवर तो वस्तू आहे असं आपण म्हणू. इथं ही वस्तू आहे. आता इथं कोणती का वस्तू राहणार? एक वस्तू समजत आपण इथं ही वस्तू आहे. Then let the point be at a distance x vertically downward. Let point B be at distance x vertically downward. जेव्हा मी वस्तू इथून सोडतो तेव्हा बी या ठिकाणी पोहोचते वस्तू. ते किती अंतर आहे त्या याच्यापासून? x एवढं अंतर आहे असं आपण म्हणतो. Then let C be the point on the ground. Let C be point on the ground. हा पॉइंट है, हा C. Let VB and VC velocities at the point B and C respectively. आता इथं मास जे आहे, द मास आपण त्याचा किती समजू? m हे त्या वस्तूचं मास आहे असं समजू. m is the mass of that object. Now we are going to study energy at point. First, energy, the total energy at the point A. The total energy at the point A at the point A. Total energy at the point A. Now, any stationary object on the ground, when it lifted through a height h, it acquires certain energy. So, in that case, the object A is at object M at position A is stationary position. इथं थांबलेला आहे, धरलेला आहे तिथे वस्तू. धरलेलं असल्यामुळे आम्हाला इनिशियल वेलोसिटी तर किती येणार? 0. इनिशियल velocity at the point A is किती आहे? u is equal to 0. नेहमी आपण इनिशियल वेलोसिटी साठी u हा शब्द वापरतो. Now, kinetic energy at the point A, that is kinetic energy at, आता ये पशीच आपण ऊर्जा काढलेलो आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी at the point A म्हणायची गरज नाही. Kinetic energy at the point A is 1/2 m into u square. 1/2
half m into u square. But you know that u is equal to 0. So kinetic energy is equal to 0. What about the potential energy? Potential energy is equal to m, mass of the object, height h, and acceleration due to gravity g. mgh is the potential energy of the object. Now we are going to find out total energy. Total energy is equal to potential energy plus kinetic energy. So that is equal to potential energy is mgh plus 0. So I can write total energy is equal to mgh. Total energy दिसायली तुम्हाला. Total energy at the point A is mgh. इथे लिहितो. तर A या ठिकाणची टोटल एनर्जी मला किती मिळाली? A च्या ठिकाणची total energy is equal to mgh. Now we are going to find that the total energy at the point B. Total energy number 2. Total energy at point B. Total energy at point B. Suppose this is a 2 number. You know that in that case initial velocity u is 0. So distance covered from A to B, that is the x. So I can write s is equal to x, and instead of A I can write A is equal to acceleration due to a gravity. Using a kinetic equation, that is v square is equal to u square plus 2gs. 2gs. I can substitute these values, that is v instead of v, so we consider vb is the velocity at the point B. So I can write vb square is equal to 0, here 0, so you get 2gs. vb square is equal to 2gx. So when you release that object from a height h, it reaches at a B covering a distance x. So displacement takes place, that is the x means s is equal to x. So I can find that value is, instead of s I can write that value, that is the x. So vb square is equal to 2gx. Now I can find the kinetic energy at the point P. Kinetic energy at the point B is 1/2 mvb square. But instead of vb I can write value of vb square. So kinetic energy I can write instead of vb square 1/2 mvb
2gx, that 2 get cancelled. So kinetic energy is equal to mgx. What about the potential energy? You know that potential energy is equal to mg height. That height from the ground is h minus x. That height is h minus x. This is the formula, but h instead of that I can write mg h minus x. Simplify it, mg h minus mgx. So this is the potential energy. Total energy is equal to potential energy at the point B plus kinetic energy at the point B. So potential energy is mgh minus mgx plus kinetic energy is mgx. So mgx get cancelled. So you obtain total energy is mgh. What you conclude from that? That energy is also, energy at the point A is also mgh. Energy at the point is also mgs. Means there is no loss in the energy. Total energy at this point and total energy at this point is same. Means only in that case there is a conversion of energy takes place. Now we are going to find total energy, that is the third. Total energy at the point C. At the point C. इथं A पाशी काढलं, इथं आपण B पाशी काढलं, आता आपण C पाशी काढणार. आता C च्या ठिकाणी कोणती कंडिशन असणार आहे? इनिशियल व्हेलॉसिटी ही नेहमी इथं 0च असते. बरोबर आहे. व्हेलॉसिटी ही किती राहणार आहे इथं? v vc मी घेऊ शकतो. तिथं c आहे असं समजलेलं आहे आपण. s म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे वरून. s h इथून इथपर्यंत आलं म्हणजे h एवढं या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, तिथं विस्थापन झालेलं आहे वरून खाली येताना. आणि h या ठिकाणी तुम्हाला किती मिळणार आहे? तर h ची व्हॅल्यू ही आपल्याला 0 होणार. तर आपण या ठिकाणची एनर्जी काढू. कायनेमॅटिक इक्वेशन चा वापर करू. दॅट इज द फर्स्ट v स्क्वेअर, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. दिस इज द थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. v स्क्वेअर इज इक्वल टू u square plus 2gs. So I can substitute this value 0. So vc square is equal to 2g and that distance covered is h. That distance covered is h. So I can find out the kinetic energy at this point. That kinetic energy is equal to 1/2 mvc square. Instead of that I can write 1/2 m into 2gh. So I can write this two get cancelled. That is the mgh. Total energy is equal to, kinetic energy is equal to mgh. Now we are going to find total energy, potential energy. So you know that potential energy is equal to mgh, but in that case height from the surface of the earth is 0. h is equal to 0 here. इथं s is equal to h घेता येतं मला, पण इथं h हाईट विचार केला तर इथं किती होते? ती 0 होते. त्यामुळे मला इथं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 येते.
potential energy is equal to 0. Now I am going to find total energy. Total energy is equal to potential energy plus kinetic energy. Potential energy is 0 and kinetic energy is mgh. So total energy at the point C is mgh. So from that, whatever energy at this point is same. आता हेच तुम्हाला मराठीत मी सांगतो 2 मिनिटात. एक वस्तू मी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर उचललेली आहे, h एवढ्या उंचीवर उचललेली आहे. त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये mgh एवढी ऊर्जा सामावलेली आहे. आपल्याला काय काढायचे, वेगवेगळ्या ठिकाणी वरून खाली येत असताना वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वस्तूची ऊर्जा किती आहे हे काढायची. ती सारखी आहे का नष्ट होते ते बघायचे. इथं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी कशी मिळणार, पोटेन्शियल एनर्जी ज्याला स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जेची बेरीज म्हणजे एकूण ऊर्जा मिळणार. या ठिकाणी किती ऊर्जा आहे या वस्तूमध्ये h एवढ्या उंचीवर काढण्यासाठी, तो a हा पॉइंट मी h एवढ्या उंचीवर आहे असं समजतो आणि b हा पॉइंट या a पासून x एवढ्या लांबीवर आहे आणि जमिनीपासून तो h - x एवढ्या लांबीवर आहे. आता c हा पॉइंट जमिनीवरचा आहे, b हा पॉइंट मधला आहे, a हा पॉइंट वरचा आहे. मी काय करणार आहे, a ह्या ठिकाणी किती ऊर्जा आहे ते काढणार आहे. आता ही ऊर्जा काढत असताना मी केव्हाही सुरुवातीचा वेग u हा 0 असतो, कारण या ठिकाणी मी वस्तू पकडलेली आहे त्यामुळे u मला इथं 0 मिळतो. आणि मग ही किंमत मी कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 mv², u च्या ठिकाणी 0 ठेवा, कायनेटिक एनर्जी 0 मिळते. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी mgh, कारण मास, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h म्हणजे इथली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती mgh एवढी आहे. बरोबर आहे. टोटल एनर्जी दोन्हीची बेरीज मी केली, मला mgh एवढी ऊर्जा या ठिकाणची मिळाली. आता या ठिकाणची ऊर्जा पाहत असताना मी b ह्या पॉइंटची ऊर्जा जेव्हा काढतो त्यावेळी पुन्हा इथं मला u0 घ्यावं लागतं. s बरोबर x म्हणजे इथून x एवढा अंतर पार आल्यामुळे मला x घेता येतं आणि a च्या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g मला घेता येतं. कायनेटिक इक्वेशन आहे, न्यूटनचे गतिविषयक तिसरा नियम आहे, v² तिसरा इक्वेशन आहे, v² u² अधिक 2gs. मी या ठिकाणी v च्या ठिकाणी vb घेऊ शकतो, पण इथं वेलोसिटी मी किती गृहीत धरलेली आहे, vb धरलेली आहे. मग vb चा वर्ग 0 जर ठेवलं तर 2gs च्या ठिकाणी मला x घेता येतं, 2gx किंमत मला मिळते. आता कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv², v² च्या ठिकाणी मी 2gx ठेवतो म्हणजे हे 2 कटलं, मला mgx कायनेटिक एनर्जी मिळते. टोटल एनर्जी मी कसं काढतो, पोटेन्शियल एनर्जी मला कसं मिळते, mgh न मिळते. mgh म्हणजे पृथ्वीपासूनचं अंतर, जमिनीपासूनचं अंतर जी h - x आहे, इथं मी h - x घेतो आणि मग त्याला थोडंसं सोपं करून घेतो, mgh - mgx. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मला mgh वजा mgx मिळाली, अधिक ही पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी मी वापरली, हे दोन कटले सारखे असल्यामुळे mgh मिळाली. इथं जी ऊर्जा मिळाली तीच मला इथे मिळाली. आता मी c या पॉइंट पाशी किती ऊर्जा आहे त्या वस्तूची काढणार आहे. इथं सुद्धा मला ऊर्जा काढत असताना u0 घ्यावं लागतं. v ही v शी आपण गृहीत धरलेली वेलोसिटी, वरून येतानाचा अंतर किती आहे, h आहे, पण जमिनीपासूनचा अंतर किती आहे, 0 आहे. पुन्हा कायनेटिक इक्वेशन वापरलो, किमती ठेवल्या, मला 2gh मिळालं. कायनेटिक एनर्जी मी काढलो, मला या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किती मिळते, हे 2 कटल्यामुळे mgh एवढी मला कायनेटिक एनर्जी मिळते. पोटेन्शियल एनर्जी मला काढायचे म्हणजे स्थितीज ऊर्जा काढायची, mgh हे सूत्र आहे, पण h हे जमिनीपासूनचं अंतर किती आहे, 0 आहे. त्यामुळे मी कितीत 0 ठेवला तर मला पोटेन्शियल एनर्जी 0 मिळाली. या ठिकाणची टोटल एनर्जी काढत असताना पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जेची बेरीज मी केली,
ती mgh एवढी मला मिळाली. यावरून काय तुम्हाला म्हणता येतं की ऊर्जा वरून वस्तू खाली येत असताना ऊर्जेचं स्थानांतरण होत असतं. ही फक्त या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी हळूहळू कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी मध्ये आणि या ठिकाणची सर्वोच्च तिची कायनेटिक एनर्जी असते. जेवढी या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी होती तेवढी सगळी रूपांतरित तिथं झालेली आहे. म्हणजे प्रत्येक बिंदूपाशी तुम्हाला ऊर्जा ही समान आढळते. यावरून काय म्हणता येतं तुम्हाला, ऊर्जा नष्ट होत नसते. ऊर्जा ही एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होतं. या उदाहरणामध्ये पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर हळूहळू कायनेटिक एनर्जी मध्ये होतं आणि अशा प्रकारे ऊर्जा रूपांतरणाचं हे सोपं उदाहरण आहे. तुम्ही दोलक पण पाहिले. संयुक्त दोलकामध्ये सुद्धा एक दोलक जेव्हा फिरायचं थांबतो तेव्हा दुसरा दोलक फिरू लागतो. म्हणजे एका दोलकाची ऊर्जा ही दुसऱ्या दोलकाकडे स्थानांतरित होत असते असं आपल्या लक्षात येतं. दुसरी कन्सेप्ट आहे पॉवर, म्हणजे ज्याला तुम्ही शक्ती म्हणता. पॉवर, द रेट ॲट विच work is done. Power is the rate at which work is done. The rate at which the work is done. कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. शक्ती असे म्हणतात. कार्य करण्याच्या दराला आपण काय म्हणतो, शक्ती असे म्हणतो. दर म्हणजे काळानं त्याला भागणार. शक्ती आपण पी नी दर्शवतो. म्हणजे शक्ती बरोबर मी सूत्र लिहू शकतो, कार्य भागिले काळ. कार्य भागिले काळ. किंवा यालाच मी असं लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइडेड बाय टाइम. वर्क डिवाइडेड बाय टाइम. आपण पॉवर नेहमी पी ने दर्शवतो, वर्क नेहमी डब्ल्यू ने दर्शवतो, टाइम नेहमी टी ने दर्शवतो. तर हे आपल्याला शक्तीचं सूत्र मिळतं. आता शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर. जेवढं कमी वेळात जास्त कार्य करेल तेवढी जास्त शक्ती वापरली. तुम्ही पाहता मोटार घेत असताना, मोटार घेत असताना आपण किती हॉर्स पॉवरची मोटार पाहिजे म्हणतो दुकानदार. म्हणजे तिची शक्ती आपण तपासून पाहत असतो. जी मोटार कमी काळामध्ये जास्त कार्य घडवून आणते त्याला जास्त पॉवरची मोटार असं आपण म्हणतो. आता युनिट ऑफ पॉवर मला काढता येईल का? काढता येईल. तुम्ही मागं कार्याचं एकक पाहिलेलं आहे. कार्याचं एकक आहे जूल आणि टाइम हे सेकंदामध्ये असतो. जूल पर सेकंड इज द SI युनिट ऑफ पॉवर. SI युनिट ऑफ पॉवर इज joule per second. Now, in the industrial sector, the unit used to measure the power is horsepower. HP, ज्याला मराठीमध्ये अश्वशक्ती असं आपण म्हणतो. ऊर्जेचं शक्तीचं एक हॉर्स पॉवर मध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोटारी वगैरे ट्रॅक्टर हे कशामध्ये हॉर्स पॉवर मध्ये किती एचपीचं आहे असं आपण म्हणतो. एचपी म्हणजे हॉर्स पॉवर. सो वॅट, in the honor of scientist James Watt, we give the unit of power as a watt. 1 watt is equal to 1 joule per second. एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं जर कार्य होत असेल तर त्या ठिकाणी वापरलेली शक्ती ही किती आहे? 1 वॅट आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता वॅटचंच का नाव दिलं तर
हा असा शास्त्रज्ञ आहे ज्याचा कालावधी 1736 ते 1819 मध्ये आहे. याने स्टीम इंजिनचा, वाफेच्या इंजिनचा इन्व्हेंटेड द स्टीम इंजिन, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती झाली. मोठमोठ्या कारखान्यामध्ये यंत्र चालायला लागली, ती वाफेवर चालायला लागली. बोटी त्या वाफेवर चालायला लागल्या, रेल्वे ती वाफेवर चालायला लागली. म्हणजे औद्योगिक क्रांतीचा हा एक जनक असल्यासारखा आहे. या शोधामुळं सगळे इंजिन्स कारखान्यांमध्ये या वाफेवर चालू लागले. मग त्याचा एक आदर म्हणून विज्ञानामध्ये आपण वॅट हे एकक या ठिकाणी शक्तीला दिलेला आहे. आता 1 किलोवॅट आवर, what is the meaning of 1 kilowatt hour? That is 1 kilowatt hour is equal to kilowatt hour. 1000 watt is equal to 1 kilowatt. 1000 watt is equal to 1 kilowatt. 1 kilowatt hour I can write 1 kilowatt converted into, that is 1 kilowatt into hour H. 1 kilowatt is equal to 1000 watt. So hour is converted into minute, minute is converted into second. So you obtain 1000 into 3600. I can simplify it. In this way I can write 1 kilowatt is equal to 3.6 into 10 raised to the power 6 joule. 1 kilowatt hour is equal to 1 kilowatt hour is equal to, that is the 3.6 into 10 raised to the power 6 joule. आता विद्युत ऊर्जेचा वापर करतो आपण, इलेक्ट्रिसिटी, आपण किती युनिट बिल आलं, किती युनिट बिल आलं हे युनिट मध्ये मोजतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटीची वापर जो आहे तो युनिट मध्ये मोजतो. 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट? वेर 1 किलोवॅट पॉवर युज्ड इन 1 आवर, एका तासामध्ये 1 किलोवॅट शक्तीचा जर मी वापर केला तर मी किती इलेक्ट्रिसिटी वापरली? 1 युनिट इलेक्ट्रिसिटी वापरली, असा याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे पॉवर ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. इथं